राम राम शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आज मी आलेलो आहे हडप या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, आता पावसाळ्यात सुरुवात झालेली आहे आणि या कारणास्तव बघा आता हे साप अशा घरांमध्ये येऊन बसत आहे मित्रांनो. तर बघा आपल्या समोर दिसत आहे ह्या जाळ्याच्या पाठीमागं ही एक शेंगदाणा कंपनी आहे हडपची. त्या शेंगदाणा कंपनीमध्ये बघा मित्रांनो, एक हा फार मोठा भयंकर अतिविषारी एकदम बाहेरून जा. या कंपनीमध्ये येऊन बसला मित्रांनो. तर बघा हा साप अतिशय विषारी असतो आणि याला खेड्यामध्ये परड या नावानं जास्त ओळखतात मित्रांनो. आणि याबद्दल लोकांची फार मोठी गैरसमज आहे की परड हा जो साप आहे हा फार शांत असतो म्हणून. पण मित्रांनो, हे फार चुकीचं आहे. खेड्यामध्ये याला परड म्हणतात, पण शास्त्रीय भाषेत त्याला घोणस म्हणतात मित्रांनो. अतिशय विषारी असतो हा. याचे जे विष जे असतं मित्रांनो, हिमोटॉक्सिन असते आणि हे आपल्या रक्तावर परिणाम करतं मित्रांनो. आणि लवकर इलाज नाही भेटला तर आपल्या किडन्यावरती याचा इफेक्ट होतो. तर बघा मित्रांनो, हा अतिशय विषारी साप आहे. याचं नाव आहे घोणस. तर बघून घ्या मित्रांनो, आपल्यासमोर दिसत आहे. तर अशा प्रकारे साप आता आपल्या पाऊस पडल्या कारण आता आपल्या घरामध्ये येत आहे मित्रांनो. तर लक्ष राहू द्या, रात्रीच्या टायमाला जास्त करून हा बाहेर येतो आणि कुकरची शिट्टी जशी वाजते मित्रांनो, तशा प्रकारे हा पण आवाज करत असतो. आणि याची ओळखायची खूण जी आहे मित्रांनो, बघा त्याच्या अंगावरती कसे टिपके टिपके आहेत रुद्राक्षमणी आणि डोकं फार मोठं असतं मित्रांनो, त्रिकोणी. पटकन घ्या ना. तर बघा असा साप जर दिसला तर याला अजगराचं पिल्लू म्हणून समजून विनाकार्यासोबत ठेवू नका मित्रांनो, कारण हा फार विषारी आहे. लक्षात राहू द्या. आणि जर का मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडले तर मित्रांनो लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांचे. तर बघा त्या मित्रांनो, माझे असे जे व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे मी, आणि हे व्हिडिओ जे रिअल आहे मित्रांनो, असे कोणत्याही प्रकारची बनावट नाही आहे. तर आवडलं लाईक करा. धन्यवाद. तर आपण या पूर्ण सापाला जंगली आदिवासी सोडण्यास घेऊन जात आहे मित्रांनो. आवडलं लाईक करा. धन्यवाद. शेअर करा मित्रांनो.